चला पंच हा सामना झाल्यानंतर 10 मिनिटाचा ब्रेक घेण्यात येणार आहे. चला चला धामी संघ सदस्य लवकर लवकर लवकर. चला पंच सामना लवकर लवकर चालू करा. हा सामना झाल्यावर लॉस पडणार आहेत 5 संघांमध्ये. एक इनिंग झाल्यावर लॉस पडणार आहेत. सर्व संघांनी नोंद घ्यावी. ह्या मॅचची एक इनिंग झाल्यावर लॉस पडणार आहेत. सर्व संघांनी नोंद घ्यावी. धामी संघाचा 12 खेळाडू तसेच व्हीआयपी संघाचा 12 खेळाडू. बाउंड्री कोणती करा हॅलो नंतर का आपण नंतर एक एक गेला चला पंच येथीचा बडा संघ चला पंच सामना चालू करा. धामणी संघाचा 12 खेळाडू आलेला नाही तर 2 रनाची पॅरिटी भेटेल तुम्हाला. लवकर लवकर बाला आणि शुभम. स्ट्राईकला बाला, नॉन स्ट्राईकला शुभम. ना पहिली गोलंदाजी घेऊन येत आहे तो कल्पेश नावाजला गोलंदाज.
चला पंच सामना करा चालू. पहिला शब्द घेऊन येतो कल्पेश. नाश्ता सायकला बाळा नितेश सॉरी सुंदर बाळा चेंडू धावून चेंडू आणि एक धाव पूर्ण. दुसरी धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. एक चेंडू 2 धावा. सुंदर अशी फलंदाजी बालायची. पहिल्या चेंडू दोन धावा जमा केल्या त्यांनी आपल्या संघासाठी हेतूच्या पाड्या संघासाठी. सुंदर अशी गोलंदाजी निलेश यांची. पहिल्या षटकात पहिला चेंडू टाकून धावसंख्या 2 धावा. 4 षटकांचा सामना. स्ट्रायकला बाला नॉन स्ट्रायकला सुंदर मला चेंडू किती धावा जमा करतात. चेंडू 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतात का आणि बघूया. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. सुंदर सुंदर अशी रवींद्र विकेट शुभण्याची. 2 चेंडू 4 धावा बिनबाद. बिनबाद 4 धावा. 2 चेंडू टाकून झाले पहिल्या शतकातलं. सुंदर अशी फलंदाजी बाला यांची. बघूया आणि जे सुटलेले आहेत अनेक धाव आणि धावसंख्या ती 5 धावा. 3 चेंडू टाकून झाले दुसऱ्या पहिल्या षटकातला आणि धावसंख्या 5 धावा. पहिला जीवदान भेटले ते बालावा. नावाजलेला संघ हा वेदूचा पाडा. तसंच नावाजलेला संघ हा धामणी संघ खडीकसरा विभागामधला हा संघ. सुंदर असा सामना इथं बघायला भेटायला. धामणी वर्सेस हेतूचा पाडा. पहिल्या षटकातला 3 चेंडू टाकून झाले. धाव संख्या होती 5 बिनबाद 5 धाव. सुंदर सुंदर गोलंदाजी इथे निलेशची. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या 5 बिनबाद 5 धावा. सुंदर असा सामना बघायला भेटत आहे आपल्याला बॉम्बे धाबा स्टेडियम. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या आहे 5 बिनबाद 5 धावा. अजून पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. धावसंख्या स्थिरावलेली. आणि क्लिक केला चौकी धावचा चेंडू. खणखणीत चौकार. बीएसएनएल चौकार. शुभमच्या बॅटीतून धावसंख्या सपाट 9 धावा न पोचले. 1 षटक टाकून झाले. धावसंख्या 9 धावा. विजय चला दुसऱ्या शतक घेऊन येतो तो. पहिल्या शतकात धावसंख्या झाली 9 धावा. वैयक्तिक बालात 5 धावांच्या शुभम 4 धावांच्या खेळत आहे आणि दुसरी गोलंदाजी घेऊन येतो कल्पेश. नावाजलेला गोलंदाज हा धामणी संघाकडून कल्पेश. दुसरा षटक घेऊन येतो कल्पेश. त्याचा सामना करेल बाळा. त्याने 3 चेंडूमध्ये 5 धावा जमा केलेल्या आहेत. नॉन स्ट्रायकर शुभम. बघूया कल्पेश आपल्या संघासाठी किती धावानं रोखण्याचा प्रयत्न करतो तो विदूच्या पाड्या संघाला. एक इनिंग झाल्यानंतर इथे लॉस पडण्यात येणार सर्व संघांनी मिळून घ्यावी. विजय संघाचे सर्व कर्णधार टचबॉक्स मध्ये येऊन राहावे. दुसऱ्या षटकात पहिला चेंडू घेऊन येतो कल्पेश. सामना करतो बाळा. बाळा तू कल्पेश. बघा पहिलं षटक टाकून दे. धावसंख्या 9 धावा.
धाव संख्या एकचे धाव पूर्ण दुसरा धावचा प्रयत्न करतात का एकच धाव सावधा मला लागली ती बाळावाला धाव संख्या लागली 10 बिनबाद 10 धावा दुसऱ्या षटकातला दुसरा चेंडू घेऊन येतो कल्पेश कल्पेश टू शुभम बघूया एक चेंडू 9-10 धावा बिनबाद 10 धावा बघूया आता ओ निर्धाव चेंडू शुभमला काही समजत नाही गोलंदाजी सुंदरशी गोलंदाजी कल्पेशची बघा बरं आपल्याला थांबणी सांगा बरोबर धाव संख्या 10 बिनबाद 10 धाव संख्या स्थिरावली दुसऱ्या षटकातले 2 चेंडू टाकून झालेले आहेत धाव संख्या 10 बिनबाद 10 धावा बघूया आता खरा आणि सुंदर सुंदर गोलंदाजी कल्पेशचे निर्धाव चेंडू धाव संख्या स्थिरावलेली धाव संख्या 10 दुसऱ्या षटकात 3 चेंडू टाकून झाले 2 चेंडू निर्धाव आले इथे शुभमला काय गोलंदाजी समजत नाही कल्पेशची आणि 2 निर्धाव चेंडू इथे कल्पेशचे बघूया आता कल्पेश टू शुभम शुभम टू कल्पेश आणि आता मात्र झेलबाद शुभम इथे झेलबाद झालेला आहे आणि पहिला झटका इथे हिंदूच्या परत संघाला शुभम करून मिळाला आहे धाव संख्या स्थिरावली धाव संख्या ती 10 एक गडी बाद 10 धावा दुसऱ्या षटकातले 4 चेंडू टाकून झालेले आणि धाव संख्या 10 बॅट्समॅन युवराज टू कल्पेश बघूया आता धाव संख्या स्थिरावलेली आणि सुंदर असा फटका आणि 4 धावा जमा केल्या युवराजने धाव संख्या झपडे मारत 14 धावांच्या पोचले दुसऱ्या षटकात 5 चेंडू टाकून धाव संख्या 14 चला तिसरा षटक घेऊन येतो दोन षटकांची धाव संख्या 14 एक गडी बाद 14 धावा हिंदूच्या बडा संघाच्या आणि तिसरा षटक घेऊन येतो भाऊ बघूया आता किती धावा तो खर्च करतो आपल्या षटकामध्ये भाऊ भाऊ तिसरा षटक घेऊन येतो भाऊ तो बाला चला सामना चालू एक इनिंग झाली तर लॉस पडणार सर्व संघांना आपण नोंद घ्यावी एक गडी बाद 14 धावा हे तुझ्या बऱ्या संघाचा आणि सुंदर मला चेंडू धावून चेंडू एक धाव पूर्ण दुसऱ्याचा ठिकाणी एका धावा सामना होते बालावाला आणि धाव संख्या होती 15 एक गडी बाद 15 धावा तिसऱ्या षटकात पहिला चेंडू टाकून धाव संख्या होती 15
धावसंख्या 15 धावा. अजूनही 5 चेंडू शिल्लक. तिसऱ्या षटकातले सामना करू तो युवराज. त्यांनी पहिल्या चेंडू पहिल्या चौकारचा मारला होता तो युवराजने. आणि सुंदर असा क्लिक केला चेंडू. धावाचा चेंडू एकदा पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. तिसऱ्या धावाचा 30 धावा सुद्धा इथे पूर्ण झाल्या आहेत. आणि धावसंख्या 3 धावांनी. आणि चौथ्या धावाचा प्रयत्न आणि चौथी धाव सुद्धा पूर्ण. आणि पाचवी धावाचा सुद्धा प्रयत्न बघूया. आणि ते 5 धावा पूर्ण केले तरी धावून अंपायर धावगिरी 5. सुंदर अशी रनिंग इथे बघायला भेटेल आपल्याला. युद्धच्या संघाच्या 5 धावा इथे पूर्ण केले धावून. आणि धावसंख्या 5 धावांनी 20 धावांच्या पोहोचले. आणि धावसंख्या 20 धावा. एक गडी बाद 20 धावा. तिसऱ्या षटकात तिसरा चेंडू घेऊन येतो बाळा. भाऊ टू बाळा. बाळा वैयक्तिक 9 धावांच्या खेळत आहे. 7 धावांच्या. आणि युवराज 9 धावांच्या खेळत आहे. बघूया. बाळा टू भाऊ. भाऊ टबाला. आणि ते छेलबाद. आणि ते छेलबाद झालं तर बाळा वैयक्तिक 7 धावांच्या खेळून धन्यवाद डीजे. तिसऱ्या षटकातला चौथा चेंडू घेऊन येतो तो भाऊ तो कैलास नावाजलेला फलंदाज. हा कैलास हिंदूच्या पाड्या संघाकडून. बघूया कैलास. आता मात्र एकच धाव कैलास यांनी जमा केलेल्या संघासाठी. धाव संख्या 1 रनाने 21 धावा. 21 टू लॉस. 21 धावांच्या 2 गडी बाद झाले ते हेदूच्या पाड्या संघाचे. आणि तिसऱ्या षटकातला 5वा चेंडू घेऊन येतो भाऊ तू युवराज. ओ सुंदर सुंदर मारा. फलंदाजाला काही समजलं नाही. चखून ठेवल्या गोलंदाजीमध्ये भाऊ याने. आणि धाव संख्या स्थिर आलेले 21 धावा. चला सामना चालू. पंच. ओ सुंदर असा खणखणीत बीएसएनएल षटकार युवतच्या बॅटमधून. बीएसएनएल षटकार जो युवतच्या बॅटमधून. एकदा पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न. दुसरी धाव सुद्धा येते पूर्ण. आणि धाव संख्या 35 टू लॉस. धावा. शेवटच्या चेंडू 2 चेंडू शिल्लक.
आणि धावसंख्या 35-35 टू लॉस. क्लीन बोल्ड. क्लीन बोल्ड. बॅट्समॅनला काही समजलं ना हा चेंडू आणि क्लीन बोल्ड झाले तर कैलास. सुंदर अशी गोलंदाजी अजयची. किशोर नाव दिला फलंदाज हा किशोर. हे त्याच्या पडत संघाकडून धावसंख्या स्थिरावलेली. धावसंख्या 35. 3 गडी 35 धावा. शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू घेऊन येतो अजय टू किशोर. किती धावा जमा करतो किशोर. षटकार मारतो का चौकार मारतो का. आणि धाव निर्धाव चेंडू आणि 3 षटकानंतर 4 षटकांच्या धावसंख्या 35-36 टू. चला सर्व संघाचे कर्मचारी इथे लास्ट पाणी सर्व इकडे या. बिलवाडी संघाचा कर्मचार, कसारा संघाचा कर्मचार, कानंदी संघाचा कर्मचार, तसेच विजय संघाचे 12 खेळाडू इथे आहेत. त्यांनी शिरो हॅलो किरण किरण इथे लास्ट पर्यंत टॉस बॉक्स जवळ लास्ट पर्यंत कैलास इकडे फिरू जरा. कॅमेरा फिरू इकडे. हॅलो चला इथे लास्ट पर्यंत आहे. हॅलो कसा सांगा इथे बाय भेटलेले. पहिला सामना कोणाचा. शिरोळ आणि दिव्या एंटरप्राइजेस यांचा पहिला सामना इथे आणि दुसरा सामना बिरवाडी वर्सेस विजय संघ. चला कानोदे संघाचे तो इथे 10 मिनिटाचा ब्रेक होणार आहे. जरा 10 मिनिटानंतर आपला आधी टॉस उडून घेऊ आपण. दिव्या एंटरप्राइजेसचा कर्णधार तसंच शिरोळ संघाचा कर्णधार. 2 संघाचे कर्णधार. हा विनर ओवी स्पोर्ट बिरवाडी वर्सेस विनर संघ विजय संघ. विराज टॉस उडे 3 षटकांचा सामना राहील. दुसरा राऊंड लक्षात ठेवा. दोन्ही संघाला नवीन चेंडू देण्यात येईल. चला हॅलो 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 हा ठेवून दे ठेवून दे इथे ठेवून दे इथे वही ठेवून दे नंतर काय करतो. चला चला टॉस शिरोळ वर्सेस दिव्या एंटरप्राइजेस कानिंदर. दोन्ही संघाचे संघनायक टॉस उडवण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये हजर आहे. हा सामना झाला 10 मिनिटाचा ब्रेक देण्यात लक्षात ठेवा सर्वांनी. चला चला हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आम्ही जातो ना वरती. आम्ही जातो ना. हो हॅलो कोण टॉस विदेश टॉसविन कोण. शिरोळ इथे टॉसविन झालं आणि त्यांनी ठीक आहे. चला सामना चालू पंच. दुसरा राऊंड हा सर्व 3 षटकांचे सामने खेळण्यात येतील. सर्व संघांनी नोंद घ्यावी. सर्व संघांना नवीन चेंडू देण्यात येईल लक्षात ठेवा. खराब गोलंदाजी
आणि व्हाईट चेंडू एक धाव. कल्पेश आणि निलेश बाळा गोलंदाजी करतो तो बाळा. बाळा तू निलेश कल्पेश स्ट्राईकला तो कल्पेश नाचला तो निलेश. पहिल्या षटकातला पहिला चेंडू घेऊन येतो बाळा आणि भूलक मारले चेंडू धावते चेंडू एकदा पूर्ण दुसरा का आणि एकदा पूर्ण दुसरा दुसरा सुद्धा एकदा पूर्ण. एक चेंडू 3 धावा. 2 धावा. एक चेंडू एक चेंडू 2 धावा आलेले त्या कल्पेशाला धाव सगळे 3. एक चेंडू 3 धावा. चला पुढचा आणि आत्ता मध्ये सुंदर चेंडू बघूया जलबात आणि ते कल्पेश जलबात झालेलं आहे आणि धावसंख्या स्थिरावलेली धावसंख्या ती 3. धावसंख्या स्थिरावली धावसंख्या ती पहिल्या षटकात 2 चेंडू धावसंख्या 3 धाव आणि एक गडी बाद झाला तो कल्पेश तंबूच्या आसराला. त्याची जागा अजय नावाजलेला हा फलंदाज बाहुबली अजय दामणी संघाकडून. बघूया आपल्या संघासाठी किती धावा जमा करतो हा अजय. पहिल्या षटकात तिसरा चेंडू घेऊन येतो बाळा. बाळा तो अजय. बघूया हॅलो सुंदर असा फटका एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न करतील का एका धावसंख्या मला. चला सामना चालू पंच. एक 4 चेंडू टाकून धाव सांगली 4 धावांच्या. एक गडी बाद झालेला दामणी संघाचा. हो निर्धाव सुंदर अशी गोलंदाजी निलेशला काय समजलं हा चेंडू. 5 चेंडू टाकून दिले धाव सांगली 4 धावा. चेंडू बघूया खेळवण्याची शक्यता पण चेंडू एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न करतात का आपण. एका धावा समाला होती धामणी संघाला. धाव संख्या 1 धावाने 5 धावा. एक गडी बाद 5 धावा. एक गडी बाद 5 धावा. 5 धावा. पहिल्या षटकात टाकून धाव संख्या होती 5. अजूनही जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. 31. 18 चेंडू आणि 31 धावा. चला शुभम. शुभम टू निलेश. 18 चेंडू 31 धावांची गरज धामणी संघाला. चला सामना चौघा पंच. 18 चेंडू 31 धावांची गरज. बघूया हो सुंदर
बीएसएनएल चौकार, बीएसएनएल चौकार. धाव संख्या 4 धावांनी छपडे मारताना 9 धावांच्या बसले होते धावणे संघाची. ओ चल सुटला इथं बघूया एक धाव पूर्ण. आणि एकच धाव संबंध मागली ती निलेशला. धाव संख्या झाली 10. एक गडी बाद 10 धावा. चला चला सामना चालू करा. दुसऱ्या षटकातला 3 चेंडू टाकून धाव संख्या 14. एक गडी बाद 14 धावा. बघूया आता चौथा चेंडू शुभम. शुभम तो अजय. सुंदर यॉर्कर मारा. निर्धाव चेंडू. चार चेंडू टाकून दिले दुसऱ्या षटकातल्या धाव संख्या 14. एक गडी बाद 14 धावा. आत्ता मात्र हाफ चेंडू आणि त्याला फुल केलेला हात शॉट आणि एक धाव पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा इथे पूर्ण. अजयच्या बॅटीतून गेलेला हा 2 रनांचा फटका. धाव संख्या 16. एक गडी बाद 16 धावा. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू. सामना करेल तो अजय. अजय टू शुभम. सोळा धावा. खराब खराब गोलंदाजी ते शिवमेची आणि व्हाईट चेंडू. अंपायरचे दोन्ही हात स्थलांतर आणि व्हाईटचा इशारा आहे अंपायरचा. धाव संख्या 1 धावेने 17 धावा पोचले. एक गडी बाद 17 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. ते आत्ता मात्र झेल होण्याची शक्यता बघूया. एकदा पूर्ण दुसऱ्या धावचा प्रयत्न आणि 2 धाव सुद्धा इथे पूर्ण. दुसऱ्या षटकात टाकून पूर्ण झालेल्या धाव संख्या 19. अजूनही जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. 12 चेंडू 17 धावा. शुभम. तिसरी गोलंदाजी घेऊन येतो शुभम. तिसरा षटक शुभम. सामना करेल तो निलेश. शुभम. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज धामणी संघाला. बघूया तिसरा षटक घेऊन येतो शुभम. शुभम टू निलेश. 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. बारा चेंडू आणि 17 धावांची गरज.
हो, सुंदर अशी गोलंदाजी शिवमची. निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू इथे शिवमचा. शिवसंघाने नाणेफेक जिंकून अजून आपला निर्णय काही कळवलेला नाही. सुंदर मला चेंडू बघूया. आणि जे सुटले ते निलेशचा. चला सांगतो का पंच. निलेशला जीवदान भेटले ते तिसऱ्या शतकात. तिसरा चेंडू बघूया. हो, सुंदर मला चेंडू आणि सुंदर अशी क्षेत्ररक्षक इथे उमेश. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या 20 धावा. 3 चेंडू 20 धावा. अजूनही जिंकण्यासाठी 9 चेंडू आणि 16 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. ओ, सुंदर वाला चेंडू बघूया. एकदा पूर्ण दिवसा एक धावा सांगायला लागते अजयला. आणि धाव संख्या धावसंख्या 21 धावा. एक गडी बाद 21. अजून 8 चेंडू आणि 15 धावाची गरज. चला, निर्धाव निर्धाव चेंडू. आता मात्र 7 चेंडू आणि 15 धावाची गरज धामणी संघाला. सुंदर अशी गोलंदाजी शिवमची बघा आपल्याला. 5 चेंडू टाकून दिले आणि 2च धावा खर्च केला तर शिवमने. आता मात्र गेम चेंज. चला, 7 चेंडू आणि 15 धावांची गरज. आत्ता मात्र सुंदर मला चेंडू. खराब खराब असा क्षेत्ररक्षक दे हे तुझ्या मला सांगा करून. आणि BS सेना चौकार निलेशच्या बॅटीतून. आणि धाव संख्या होती 25. अजूनही जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 11 धावांची गरज धामणी संघाला. चला, 6 बॉल 11ची गरज. धामणी संघ आहे एका बाजूला. 8 बॉल 10 वरती बॅटिंग करत असताना अजय. दुसऱ्या बाजूला 8 बॉल 11 बकासूर नॉनस्टॅगरला बॅटिंग साठी पाहायला मिळतोय. महत्वाची मॅच, महत्वाच्या क्षणी मॅच येऊन 11 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. या मॅच मध्ये 6 बॉल 11ची गरज. सामना कोण जिंकणार? धामणी संघ आपण पाहिलं तर सूरज स्मृती चषकाचा 2ऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ पाहायला मिळाला. चला, शिरोळ संघ टॉस जिंकलाय. निर्णय अजूनही पोहोचलेला नाहीये. महत्वाचा निर्णय पोहोचवा आपल्यापर्यंत प्लीज. येस, अजूनही वेळ पाहिजे. दिवस जाईल तर तुमचा निर्णय अजूनही आम्ही वाट पाहतोय. 6 बॉल 11ची गरज सामना जिंकण्यासाठी. कोण जिंकणारी मॅच? समोर स्ट्रायकर एंडला अजय, नॉन स्ट्रायकर एंडला पण निलेशला पाहतोय. पहिला बॉल आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती आहे तो म्हणजे युवराज. हो हो हो, शरीरावरती टाकलाय पहिलाच बॉल. पिचिंग चांगली आहे. लाईन टप्पा खूप चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर कंट्रोल चांगला आहे. जजमेंट आपण पाहिलं तर पंचांचा इशारा लेग बाईस. धावा महत्वाच्या आहेत. त्या कशा येतात याला महत्व नाहीये. मग तो बॅटला लागून येऊ किंवा अवंताच्या स्वरूपामध्ये येऊ. सिंगल आली आहे. स्ट्रायकर एंडला सेट बॅटर आहे निलेश. क्षमता आहे या खेळाडूकडे.
हो हो, चांगला बॉल टाकलाय. गोलंदाज हुशार आहे, गोलंदाज शिफ्टर आहे आणि गोलंदाजाने यॉर्कर बॉलचा वापर मैदानाच्या आतमध्ये केलाय. खूप चांगला वापर, खूप चांगली गोलंदाजी. आणि क्रिकेटमध्ये माहिती आहे, वाचण्याचा एकच पर्याय, उत्तम पर्याय जर काय असेल ना तर तो म्हणजे यॉर्कर. आणि यॉर्कर बॉलचा वापर मैदानाच्या आतमध्ये केला. 4 बॉल बनवायचे आहेत, अजूनही 10 धाबा. कोण जिंकणार, धामणी संघ की हेदूचा पाडा संघ? इथे शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न केला बॅटरने, पंचांचा इशारा, बाईट बॉल आला, दिशाहीन बॉल. गोलंदाज प्रत्येक बॉल वरती जर आपण पाहिलं तर टप्पा चेंज केला जातो. अगदी पाहिलं तर लाईन चेंज केली आहे, त्यानंतर आपण पाहिलं तर दिशा बदलवली आहे, त्यानंतर जर पाहिलं त्यानंतर फलंदाजाला विचारात भाग पडलाय, फलंदाजाला थोडंसं संकटात टाकलं गोलंदाजाने, कारण बनवायचे आहेत 4 बॉल मध्ये अजूनही 9 धाबांची गरज. सामना कोण जिंकणार, धामणी संघ की दुसऱ्या बाजूला पण हिंदूचा पाडा संघ? VIP स्पोर्ट्स हिंदूचा पाडा संघ. हो, ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत, तिथे गॅप आहे आणि गॅप मध्ये फटका खेळला गेलाय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आणखीन एक निर्णायक चौकार. आहेत अजूनही मॅच बनवण्यासाठी 5 धाबा. 9 धाबांची गरज होती, 4 आला म्हणजे 5 राहिले. आता 2 चांगले बॉल टाकावे लागणार हेदूचा पाडा संघाला. सामना 1 जातो दामणीला. शॉर्ट टर्म पूल केलाय, होईल का सक्सेसफुल? पंचांच्या निर्णयाची आपण वाट पाहतोय आणि थोडस अंतर कमी पडलंय, थोडीशी ताकद कमी वापरली आहे. 4 धावा मिळाल्यात, 4 धाब्याने धाव फरक पुढे जाऊन पोहोचला. स्कोर लेवल झाला. सामना 2 बॉल आणि 1 धाब्यांची अजूनही गरज आहे. बकासूर समोर आहे, बकासूर थांबणार नाहीये. एक स्पर्धा खराब खेळल्याने बकासूर संपणाऱ्यातला खेळाडू नाहीये. अगदी या मॅच मध्ये शेवटपर्यंत थांबला. पहिल्यांदा थोडा शांत राहिला, पहिल्यांदा थोडा संयम दाखवला आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करायला सुरुवात केली. 2 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी 1 धाब्यांची गरज. दामणी संघ की दुसऱ्या बाजूला दादू स्पोर्ट्स VIP स्पोर्ट्स हेदूचा पाडा संघ. 2 बॉल मध्ये 1 क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अगदी क्लोज क्षेत्ररक्षणाची भूमिका लावली गेली आहे संघनायकाच्या माध्यमातून. चर्चा चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. संकटात टाकलंय फिल्डिंग करणाऱ्या टीमला बॅटर निलेश. टेम्परामेंट महत्वाचं आहे. वेळेवरती टेम्परामेंट तुम्हाला वापरता आलं पाहिजे. आणि टेम्परामेंट खूप चांगल्या ठिकाणी, खूप चांगल्या वेळेवरती वापरलं गेला. कमी गतीने टाकलेला बॉल शॉफ केला, गॅप निवडलाय, बॉल निघालाय बाउंड्री लाईनला. सामना जिंकला टीम धामणी संघाने आणि इथे वर्चस्व प्रस्थापित केला. संघ पुढल्या फेरीमध्ये जाऊन पोहोचला. दुसऱ्या फेरीमध्ये मॅच क्रमांक 1 मध्ये आपल्याला टीम पाहायला मिळेल. इन ऍक्शन आपण पाहणार आहोत. एका बाजूला शिरो संघ आहे, दुसऱ्या बाजूला इन ऍक्शन टीम पाहायला मिळेल. ते म्हणजेच 10 मिनिटाचा ब्रेक आहे, नाहीये. मॅच सामना चालू राहील. येस, मॅच सुरू करा. 3 षटकांची मॅच आहे. मॅच सुरू करायची लगेच. इन ऍक्शन मॅच असेल, इन ऍक्शन टीम असेल. शिरो संघ आहे, निर्णय आमच्यापर्यंत पोहोचले